छोटासा ध्रुवबाळ वनामध्ये जाण्यासाठी निघाला. महर्षी नारदांनी त्याला सांगितलं, अरे वनामध्ये निघालेलं आहे, साधना करण्याचं ज्ञान पहिल्यांदा अवगत करून घे. महर्षी नारदांनी त्याला मंत्र दिला, तप करण्याची पद्धती समजवली. बघा, आपण आपल्या जीवनातही परमार्थ करतो, पण तो शास्त्र शुद्ध असायला पाहिजे. अज्ञानी अडाणी भक्ती देवापर्यंत पोहोचून देत नाही. ज्ञानोबराने दिलेला सिद्धांत आहे. माऊली म्हणतात, आंधळ्या गरुडाचे पाक हाती, ते कवणे उपेगा जाती, सत्कर्माचे उपके ठाती ज्ञाने विन. साधनेचं ज्ञान नसेल तर ज्ञानोबा म्हणतात आंधळा गरुड आहे, की ज्याला डोळ्याने दिसत नाही. मला सांगा, आंधळा गरुड जर भरारी घेऊ लागला, थोडा शार्पणे ऐकू द्या. आता आंधळे डोळ्याने ज्याला दिसत नाही, उडत असताना त्याची भरारी सरळ दिशेला जाईल कशावरून? एखाद्या पर्वताला धडकणार नाही कशावरून? एखाद्या खांबाला धडकणार नाही कशावरून? एखाद्या झाडाला धडकणार नाही कशावरून? माऊली म्हणतात, आंधळा गरुडाची झेप जशी सरळ जाईल याची गॅरंटी नाही, तसं मनमुखी केलेली साधना हे कोणत्या खड्ड्यात नेईल सांगता येत नाही. साधने घाली ती काळाची मुखी, गर्भवास सुखी न चुकते. म्हणून अर्जुनालाही परमात्मा गीतेमध्ये हेच बोलतात, अर्जुना, म्हणूनच तुला मी सांगत होतो, तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्य अकार्य व्यवस्थितो ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तम कर्म कर्तुम मिहारसी. शास्त्र प्रमाण मान. अरे, शास्त्ररहित केलेली भक्ती कुठे नेऊन टाकाल सांगता येत नाही. साधन तारक ये आणि साधन मारक ये. हा, साधन योग्य घडलं पाहिजे, आणि दोष जर साधनेत असेल तर साध्यता प्राप्त होत नाही. हा निर्विवाद सिद्धांत आहे. जायचंय पुण्याला आणि बसला औरंगाबादच्या गाडीत, झाल का? दोष साधनेत आहे, साध्य कसं काय प्राप्त होईल? एक महाराज होते, लोकांना नारळ द्यायचे पा, आणि ज्यानं त्या महाराजांचा नारळ खाल्ला त्याला पोरग व्हायचं. एकाला मुलगा नाही, पोरग नाही, म्हणून ते गेले त्या महाराजकडे, आणि असे महाराज भरपूर निघाले. महाराजांनी विचारलं, का रे, कशा करता आलास? त्याने सांगितलं, म्हणे महाराज, मुलगा नाही, पुत्रप्राप्ती नाही, तुमचा आशीर्वाद मिळावा म्हणून आलेलं. बरं बरं बरं. त्या महाराजांनी एक नारळ दिला, मंत्र मारला आणि सांगितलं, हा नारळ घे, घरी जा, फोड खा, तुला पोरग होऊन जाईल. त्यानं ते नारळ घेतलं, घरी गेला, नारळ फोडलं, खाल्लं, 1 वर्ष गेलं, काहीच झालं नाही. वैतागला, परत त्या महाराजांच्याकडे गेला. महाराजांना सांगितलं, म्हटलं, का हो, मागच्या वर्षी तुम्ही नारळ दिलं होतं, पण त्या नारळाचा गुण आला नाही हो. ते महाराज म्हटलं, अरे, खाण्यापिण्यात काही चुकलं असेल, पण तुलाच कसं काय पोरग झालं नाही? ज्याने ज्याने आमचा नारळ खाल्ला त्या सर्वांना गुण आला, तुला कसं काय गुण आला नाही? काही खाण्यात चुकलं असेल. तू एक काम कर, पुन्हा एक नारळ देतो, हे नारळ घे, मंत्र मारलेला आहे, घरी जा, फोड खा, पोरग होऊन जाईल. परत त्यांनी नारळ नेला, घरी गेला, फोडलं, खाल्लं, 1 वर्ष पुन्हा निघून गेलं, काही पोरग नाही आणि काहीच नाही, मुलगी पण नाही. शेवटी वैतागला आणि त्या महाराजांच्याकडे गेला. काय तुम्ही लोकांना लुटायचे धंदे सुरू केले? अहो, 2 वर्ष आलो तुमच्याकडे, 2ही वर्ष तुमचा नारळ फेल गेला. त्या महाराजांनी त्याला नखशिकांत निहाळलं, निरखून पाहिलं, आणि त्या महाराजांनी त्याला विचारलं, का रे, तू पहिल्या वर्षी माझ्याकडे नारळ मागण्यासाठी आला त्यावेळेला एकटाच होता, बरोबर ना? म्हटलं, हो महाराज, बरोबर आहे. बरं, दुसऱ्यांदा आला त्यावेळेला तू एकटाच आला? हो. तुझी बायको कुठे आहे रे? हा म्हणला, आपलं लग्नच नाही झालं. आता किती टोपल्यानं नारळ खाल्ल्यावर याला गुण येणार आहे? साधनेमध्ये दोष आहे, साध्यता प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून महर्षी नारदांनी सांगितलं, बघ ध्रुव, वनामध्ये जातोय, पण साधना करताना शास्त्र संमत साधना कर, मनमुखी भक्ती करू नकोस. नारदांनी मंत्र दिला, मंत्राचा जप करण्यासाठी गेला, तप चालू आहे. ध्रुवानी तप केलं, परिणाम परमात्मा दर्शन देण्यासाठी त्या ठिकाणी आले. शॉर्टकट सांगतोय, वेळ फार झालेला आहे. परमात्मा नारायण प्रकट झाले. ध्रुवाला सांगितलं, बाळ, डोळे उघड. आणि ज्यावेळेला ध्रुवाने डोळे उघडले, परमात्म्याचं साक्षात दर्शन आणि ध्रुवाला त्या ठिकाणी झालं. आता ध्रुवाला मनामध्ये इच्छा आहे की परमात्मा नारायणाची स्तुती करावी, पण त्याला ज्ञान नाही आहे, शब्द तोंडातून फुटत नाहीये. परमात्म्याने आपला शंख त्याच्या गालाला लावला, वेदवेदांताचं ज्ञान त्याला अवगत करून दिलं.
आणि असं होतं. परमात्मा कृपा करतो त्यावेळेला लंगडा मनुष्य सुद्धा पर्वत उल्लंघन जाऊ शकतो. परमात्मा कृपा करतो त्यावेळेला मुक्या मनुष्याला सुद्धा वाचा प्राप्त होते. हे संत कृपेमध्ये आणि परमात्म्याच्या कृपेमध्ये सामर्थ्य आहे. मुकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानंद माधवं. जेव्हा परमात्मा कृपा करतो, अरे संतांची देवाची कृपा जर जीवावरती झाली, ज्ञानोबऱ्यांची कृपा आहे का निर्बुद्ध प्राणी रेड्यावरती झाली, परिणाम रेडा सुद्धा वेद घोकू लागला. जीवाचं दुर्दैव आहे की तो संत कृपेला पात्र होत नाही. एका निर्बुद्ध प्राणी रेड्याला ज्ञानोबऱ्यांनी बोलवा किती मोठा चमत्कार आहे. रेड्यासारखा निर्बुद्ध प्राणी जगात नाहीये. त्या म्हशीचं टोनग रेडा, आमच्याकडे विदर्भात त्याला हल्या म्हणतात. त्याला सोडून पहा बरं तुम्ही. त्या टोनग्याला जर सोडलं तर पहिली ढुसणी सोडणाऱ्याला देते ते, आणि त्यानं त्याच्या पाठीवर एक दोन टोले मारले की पहिल्या म्हशीला प्यायला सुरुवात करतं. आणि त्या म्हशीनं लात मारली की दुसरी म्हैस, तिनं लात मारली की तिसरी म्हैस. आता त्याला प्रचित येते की आता जी लात मारणार नाही ती आपली आई. ज्याला स्वतःची आई सुद्धा कळत नाही एवढा निर्बुद्ध, त्याला ज्ञानोबऱ्यांनी बोलवलं. गावरान गाईचं वासरू बघा, सोडल्यानंतर 1000 गाईचा कळप जरी असला ती आपल्या आईला जाऊन पिणार. हा, गावरान गाईचं बोलतो बरं मी, जर्सी गाईचं नाही. एवढा निर्बुद्ध. तुम्हाला चरित्र सांगतो आठवलं म्हणून. आळंदी क्षेत्रामध्ये ज्ञानोबराय चारी भावंड वास्तव्य करू लागले. आईवडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं होतं. आईवडिलांचा आश्रय राहिला नव्हता, कारण समाजातील लोकांनी, ब्राह्मणांनी त्यांना सांगितलं तुम्ही आळंदीमध्ये राहू नका. ज्ञानोबराय चारी भावांना सांगितलं आमच्यामध्ये राहावं जर वाटत असेल तर जा पैठण क्षेत्रामध्ये ब्राह्मणांकडून तुम्ही शुद्धीपत्र लिहून आणा. अरे तुम्ही तर संन्याशाची मुलं आहात, शास्त्रबाह्य वर्तन तुमच्या आईवडिलांनी केलेलं आहे, आमच्यामध्ये तुम्ही राहू नका. चारी भावांनी विनंती केली, हे ब्राह्मण देवता, आम्हाला तुमच्यामध्ये स्वीकारण्यासाठी म्हणून आम्हाला काय करावं लागेल. त्यांनी सांगितलं जा पैठणला आणि शुद्धीपत्र लिहून आणा ब्राह्मणांकडून. कारण त्यावेळचं सुप्रीम कोर्ट ज्याला आपण म्हणतो हायकोर्ट, हे काय होतं, कोणतं होतं, पैठण क्षेत्र होतं. चारी भावंड पैठण क्षेत्रामध्ये गेले. काही कर्मठ ब्राह्मण मंडळी त्या ठिकाणी ओट्यावरती बसलेले. चारही भावंड त्या ठिकाणी गेले, त्या ब्राह्मणांना वंदन केलं. त्याने विचारलं कोण रे तुम्ही. चारही भावांनी सांगितलं, म्हटलं आम्ही विठ्ठलपंत कुलकर्ण्यांची मुलं आहोत, आळंदीवरून आलेलो आहोत महाराज. कशा करता, तुमच्याकडून आम्हाला न्याय मिळावा, शुद्धीपत्र लिहून मिळावं म्हणून आलेलो आहोत. बरं बरं, काय नाव रे तुमची, नावं सांगा. चारही भावांनी आपापली नावं सांगितली. एकाने सांगितलं माझं नाव निवृत्ती आहे, दुसऱ्याने सांगितलं माझं नाव सोपान आहे, मुक्ताबाईनं सांगितलं माझं नाव मुक्त आहे. मग माऊलीला विचारलं का रे तुझं नाव काय. ज्ञानोबराने सांगितलं, म्हणजे माझं नाव ज्ञानेश्वर आहे. काय बोलतोस ज्ञानेश्वर, अरे नावाचं काय घेऊन बसला. आमचा हा जो रेडा दिसतो ना हल्या, या रेड्याचं नावही ज्ञानेश्वर आहे. तुझंही नाव ज्ञानेश्वर, त्याचंही नाव ज्ञानेश्वर, काय नावाचं घेऊन बसला. माऊली म्हटले बरोबर आहे, त्याच्या नावात आणि माझ्या नावात जसा कुठला तिळमात्र फरक नाही, तसं त्याच्या स्वरूपात आणि माझ्या स्वरूपात काही फरक नाही. ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा, तोही माझ्या परमात्म्याचं स्वरूप आहे. आता ज्यावेळेला वेदांताची भाषा केली तर त्या ब्राह्मणांना मोठा त्या ठिकाणी अपमान वाटला. अरे दिसतात तर लहान लहान मुलं, पण बघा कशी वेदांताची भाषा बोलतात. का रे त्याचा आत्मा आणि तुझा आत्मा एक काय म्हणतो. मग मला सांगते रेड्याच्या पाठीवर मारलं तर तुझ्या पाठीवर उमटतील का. ज्ञानोबर म्हटले का उमटणार नाही. त्यांचा राग तर आणखीच अनावर झाला. बघतोच म्हटले. त्या कर्मड ब्राह्मणांनी आपल्या हातामध्ये आसोड घेतला आणि त्या रेड्याच्या पाठीवरती साड 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 मारायला सुरुवात केली. सारखे मारत राहिले. चिमुकली मुक्ताबाई रडते, विनंती करते, अहो मारू नका. अरे मारतायत तुम्ही रेड्याच्या पाठीवरती, पण ओढ मात्र माझ्या ज्ञानोबाच्या दादाच्या पाठीवरती उमटायला लागले. नका मारू, ऐका माझं. कर्मड ब्राह्मण कुठं ऐकतात. सारखे मारत राहिले. त्या ब्राह्मणांना आश्चर्य वाटलं.
का रे, आपण रेड्याच्या पाठीवर मारलं पण वळतर यांच्या पाठीवर उमटायला लागला, काय नवल आहे? माऊलीला विचारलं, का रे मग मला सांग, त्याच्या पाठीवर मारलं, तुझ्या पाठीवरती ओढ म्हटला, त्या रेड्याच्या तोंडून तू वेद बोलून दाखवशील का? ज्ञानोबा राय म्हटले, तुमची जर कृपा झाली तर का बोलून देणार नाही, पण सांगा कोणता बोलवायचा. कारण वेदाचे प्रकार आहेत 4, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. पैकी कोणता बोलवायचा तेवढं बोला. त्यांनी सांगितलं, असं का ऋग्वेद बोलून दाखव, कारण उच्चार करण्यासाठी अतिशय क्लिष्ट, अतिशय कठीण वेद जर कोणता असेल तर ऋग्वेद आहे. ठीक आहे. ज्ञानोबा आहे त्या रेड्याच्या जवळ गेले, रेड्याच्या डोक्यावरती मस्तिष्कावरती हात ठेवला, रेड्याला सांगितलं, बोल बाबा. रेड्या, अरे वेद बोल. चैतन्याच्या दृष्टीनं जर बघितलं तर तुझा आत्मा आणि माझा एकच आहे, बोल वेद बोल. माऊलीची कृपा झाली आणि काय परिणाम, एवढा निरुद्ध प्राणी रेड्या मुखी वेद बोलविला, गर्व तुझ्याचा हरविला. 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 शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा, शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. एवढा शुद्ध उच्चार त्या ठिकाणी तो रेडा करू लागला. आजही आळे फाट्याला त्या रेड्याची समाधी आहे. ज्या रेड्याला ज्ञानोबा यांनी बोलवलं तर प्रत्यक्षात पुरावा आहे या गोष्टीचा. त्या काळच्या संतांना माहिती होतं की भविष्यामध्ये लोक तर्कवितर्क करतील. रेड्याला बोलवलं, कोणी रेडे आडनावाचे लोक असतील, माणूस असेल त्याला बोलवलं असेल, अशी शंका निर्माण होऊ नये म्हणून मैसी पुत्रा मुखे बोलविणे श्रुती. प्रत्यक्ष प्रमाण या गोष्टीला. संत कृपा जीवनामध्ये होणं महत्वाचं आहे. देवाची कृपा, शास्त्राची कृपा, ग्रंथाची कृपा, या सगळ्या कृपा जीवनामध्ये कुठली तरी एक कृपा संपादन जीवाने करायला पाहिजे. नारदानी मंत्र दिला, जप केला, परमात्मा प्रसन्न झाले, बोल तुला काय पाहिजे. देवाचं दर्शन घेतल्यानंतर मनामध्ये काही कामनाच निर्माण राहत नाही. देवा काही नकोय. देवाने जाणले याच्या मनामध्ये एक अंकुर आहे वडिलांच्या मांडीवर बसण्याचा. सांगितलं जा. ध्रुवबाळ आपल्या घरी जातो, आई वडिलांना पश्चाताप झाला. भगवान शुकदेव सांगतात, परीक्षित त्यानंतर ध्रुवाने 36,000 वर्षापर्यंत त्या ठिकाणी राज्यकारभार चालवलं. अनेक वर्षानंतर वनामध्ये आला, तप साधना करण्यासाठी काळ आला, त्याला नेण्याकरता त्याच्या डोक्यावरती पाय ठेवलं, ध्रुवबाळा भगवंताच्या धामाला निघून गेला. शॉर्टकट सांगतोय. ध्रुव चरित्र. त्यानंतर ध्रुवाचा पुत्र, त्या ठिकाणी त्याचं नाव आहे उत्कल. भगवान शुकदेव सांगतात, परीक्षित त्या उत्कलाचा पुन्हा एक पुत्र झाला, त्याचं नाव आहे अंग. अंगराजाचा पुन्हा एक पुत्र झाला, ज्याचं नाव आहे वेन. आता या सर्वांचं चरित्र मी विसरून सांगू शकत नाही, क्षमा करा, वेळ फार कमी आहे. वेन राजाचं चरित्र थोडं विचित्र आहे. ध्रुवाच्या वंशामध्ये जन्माला आलेला हा वेन, काय झालं, हा जो वेन राजा आहे, नगरीमध्ये सर्वांना सांगून ठेवलं, मी देव आहे, जप करायचं असेल तर माझ्या नावाने, तप करायचं असेल तर माझ्या नावाने. जनतेवरती अन्याय करायचा, संतांनी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला, पण सांगितलं नाही नाही माझं ऐकायचं. संतांचं ऐकलं नाही, परिणाम संतांनी त्याच्या शरीराचं मंथन केलं आणि त्या शरीर मंथनातून अर्ची आणि पृथू, भगवान लक्ष्मी नारायण त्या ठिकाणी प्रगट झाले. अर्ची म्हणजे सैराट मधली नाही बरं. पृथू हे भगवंताच्या 24 अवतारातील एक अवतार आहे, 9वा अवतार मानलेला आहे. पृथू भगवंत त्या ठिकाणी प्रगट झाले. बघा, पहिल्यांदा पृथ्वी ही खोलथळ होती, मनुष्याला राहण्यामध्ये अनुकूलता त्या ठिकाणी नव्हती, पण भगवान पृथ्वीराजाने
पृथ्वीला सपाट केलं, मनुष्याला राहण्याची व्यवस्था या पृथ्वीवरती केली, म्हणून त्यांचं नाव पृथ्वी पडलं. हा, आपल्या भारतीय इतिहासामध्ये या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहे. पृथ्वी राजा राज्यकारभार चालवू लागले. परमात्म्याच्या 24 अवतारातील अवतार आणि भगवान पृथ्वीचे आहेत ते आपल्या नगरीमध्ये असणारे जे जीव आहेत, मनुष्यगण, त्या सर्वांना मार्गदर्शन करायचे. भगवान शुकदेव सांगतात, परीक्षित त्या पृथ्वीराजाचा एक पुत्र झाला ज्याचं नाव आहे अंतर्धान. अंतर्धान राजाचा एक पुत्र झाला ज्याचं नाव आहे हवीरधान. आणि हवीरधान राजाचा एक पुत्र झाला ज्याचं नाव आहे प्राचीन बर्ही राजा. प्राचीन बर्ही राजाचं चरित्र मोठं विचित्र आहे. म्हणतात की हा प्राचीन बर्ही राजा यज्ञ करण्यामध्ये अतिशय निपुण होता. खूप यज्ञ त्याने केले. एकदा काय झालं की त्याच्या यज्ञ मंडपामध्ये महर्षी नारदांचं आगमन झालं. नारदांना बघितल्याबरोबर प्रसन्न झाला. राजा म्हणायला लागला, महाराज, आज माझा यज्ञ पवित्र झाला. तुमचे चरणस्पर्श माझ्या यज्ञ मंडपामध्ये झालेत. माझा यज्ञ यशस्वी झाला. महर्षी नारदांनी त्याच्याकडे बघितलं आणि ढसा ढसा नारदची रडू लागली. विचारलं, महाराज काय झालं, का रडता? नारदांनी सांगितलं, राजा, अरे माझ्या जीवनामध्ये पापी दुष्ट भरपूर पाहिले, पण तुझ्यासारखा दुष्ट प्रवृत्तीचा राजा कधी बघितला नाही. अरे पण महाराज काय झालं, काही चुकलं? वर बघ. आणि ज्या वेळेला त्यांनी वरती बघितलं, हजारो घोडे, हजारो कुत्रे, हजारो मांजर ज्याचा त्यांनी बळी दिला होता यज्ञकुंडामध्ये, ते सर्वचे सर्व तोंड फाडून रडताना राजाला दिसले. हे सर्व जे जीव आहेत ना, प्राणी, एक दिवस तुझा आणि त्या ठिकाणी बदला घेणार आहे, लक्षात ठेव. सर्वांचा बळी तू यज्ञकुंडामध्ये दिलेला आहे. प्राचीन बरी राजाने सांगितलं, महाराज, अरे हे तर मी माझ्या मनाने केलं नाही. शास्त्रामध्ये तसं लिहिलं होतं, वेदामध्ये. काय लिहिलं होतं? पशुम आलभेत. मूर्ख आहेस तू. पशुम आलभेत शब्दाचा अर्थ पशुचा बळी देणे असा होत नाही. पशुम आलभेत म्हणजे स्पर्श करणे असा त्याचा अर्थ होतो. बघा, शास्त्र कधी अहित सांगत नाही. वेद कधी कुणाचं अहित करत नाही. पण शास्त्राचा, वेदाचा अर्थ घेताना लक्षार्थाने अर्थ घेतला पाहिजे. वाच्यार्थाने अर्थ घेतला तर अर्थाचा अनर्थ होईल आणि जीवाचं अकल्याण होऊ शकतं. शास्त्र कधी कुणाचं वाईट करत नाही, पण त्याचा अर्थ नीट घेतला पाहिजे. तुकोबऱ्यांच्या गाथ्यामध्ये असे काही प्रमाण आहेत. तुका म्हणे विंचू सर्प नारायण. एकानं तेवढंच प्रमाण ऐकलं, उत्तरार्ध ऐकलं नाही. सर्प विंचू नारायणाचं रूप आहे बा. कर्मधर्म संयोगानं त्या माणसाला शेतामध्ये विंचू सापडला. त्यानं तो विंचू आणला, नारायणाचा येऊन ठेवला देवघरामध्ये. आंघोळ केली, गंध लावायचं, नारायण आहे तो. बचकाभर गंध घेतला आणि त्याला लावण्यासाठी गेला. त्याने चमत्कार दाखवला आणि मग तो ओरडायला लागला, असं कुठं संतांनी सांगायचं का, असं कुठं तुकोबराने असं बोलायचं का? अरे नारायण समजून मी त्याची पूजा करण्यासाठी गेलो, पण त्याने मला चावलं. तुकाराम महाराज म्हणतात, वेड्या, तुका म्हणे सर्प विंचू नारायण हे ठीक आहे, पण उत्तरार्धामध्ये काय म्हटलंय तू ऐकलंस का? वंदावे दुरून शिवणे. जरी नारायण असला पण त्याला दुरून वंदन करा, नाही तर तो चमत्कार दाखवल्याशिवाय राहणार नाही. संत प्रमाण आहे, वाईट कधी होणार नाही. शास्त्र अध्ययन करताना त्याचा लक्षार्थाने विचार घ्या, वाच्यार्थाने कधी विचार करायचा नाही. व्यवहारामध्ये सुद्धा असे किती उदाहरणं आपण पाहू. काय झालं, सासूबाईने सुनबाईला सांगितलं, म्हटले आज आपल्याला सण करायचे, पुरणाचे पोळ्या करायचेत. सुनबाई, गॅसवरती कुकर शिजायला मांडलेलं आहे, म्हणजे पुरण शिजायला मांडलेलं आहे कुकरमध्ये. तू एक काम कर, हे जे पुरण आहेत ना, तर पटकन घे आणि मला वाटून दे बरं, तोपर्यंत मी बाकी सगळे कामं आवरते म्हटले. सुनबाईनं तेवढा शब्द ऐकला, पुरण घे आणि वाटून दे. काय केलं असेल तिनं? पुरण घेतले एका भांड्यामध्ये, गल्लीतले 50 पोरं गोळा केले. ए पोरो, या इकडे. होतं नव्हतं सगळं पुरण दिलं वाटून. महाराज बरोबर बसा ना, या आहे जागा, या. सासूबाईने सांगितल्याप्रमाणे तिचं काय चुकलं? एका दृष्टीने तिने बरोबरच केलं.
तुम्ही पण या, बस आहे जागा, बस. पुरण घेणं वाटून दे, असे बरेच उदाहरण आहेत. प्राचीन बरी राजाने यज्ञामध्ये चूक केली, नारदाने त्याला उपदेश केला. भगवान शुकदेव सांगतात, परीक्षित, प्राचीन बरी राजांच्या वंशामध्ये प्रचेतागण झालेत. आतापर्यंतचा जो वंशवळीचा आपण क्रम बघितला, हा उत्तानपाद राजाच्या वंशाचा विस्तार आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. आता ऐका, उत्तानपाद राजाचा एक पुन्हा भाऊ आहे, ज्याचं नाव आहे प्रियव्रत. मनु राजाचा एक दुसरा पुत्र आहे. या प्रियव्रताच्या वंशाचं वर्णन शुकदेवांनी पुढे केलेलं आहे. प्रियव्रत राजाचा एक पुत्र झाला, ज्याचं नाव आहे अग्निंद्र. अग्निंद्र राजाचा एक पुत्र झाला, ज्याचं नाव आहे नाभी. आणि नाभी राजाचा पुन्हा एक पुत्र झाला, ज्याचं नाव आहे ऋषभदेव. आता हे जे ऋषभदेव आहेत ना, देवाच्या 100 आपल्या देवाच्या 24 अवतारातील एक अवतार मानलेला आहे ऋषभदेवांचा. आणि म्हणतात की हे जैन धर्माचे पहिले तीर्थंकर मानले जातात. जैन धर्म आपल्यापासून वेगळा मानत नाही, आणि जैन धर्मासारखा त्याग आपल्याला कुठं पाहायला मिळणार नाही. अंगावर वस्त्र सुद्धा नसतात त्या महात्म्यांच्या. पहा आपण एवढी विरक्ती. आता अंगावरचे वस्त्र त्यागण्या इतपत विचार करा की त्या ठिकाणी किती वैराग्य असायला पाहिजे. भौतिक जगाचा विसर पडल्याशिवाय ही वृत्ती अंतःकरणामध्ये निर्माण होऊ शकत नाही. जैन धर्माचे पहिले तीर्थंकर मानले जातात ऋषभदेव. म्हणतात की ऋषभदेवजींना 100 पुत्र होते. त्या 100 पुत्रामध्ये सगळ्यात मोठा जो पुत्र, त्याचं नाव आहे भरत. मोठ्या पुत्राला भरताला राज्य गादीवर बसवलं. आणि ऋषभदेव बघा, ऋषभदेव 100ही पुत्रांना मार्गदर्शन करायचे. मुलांना सांगायचे, मुलांना ही गोष्ट जीवनामध्ये लक्षात ठेवा. अरे, ज्याला स्वर्ग प्राप्ती करून घ्यायची असेल त्यांनी जीवनामध्ये सत्कर्म करा. ईश्वर प्राप्ती करून घ्यायची असेल तर निष्काम कर्म करा. माते जेणे पावी जेते शुद्ध पुण्य. परमात्म्याच्या प्राप्तीला कारण असतं ते शुद्ध पुण्य. सकाम पुण्याने स्वर्गप्राप्ती होईल, पण देवाच्या प्राप्तीला निष्काम पुण्य पाहिजे, लक्षात ठेवा. हा, शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला. आणि एक लक्षात ठेवा, ज्याला नरकात जायचं असेल त्यांनी निषिद्ध कर्म करा. स्वर्गात जाण्याचा आणि नरकात जाण्याचा वेगवेगळा मार्ग आहे पुत्रांनो, जीवनात लक्षात ठेवा. महसेवा द्वार माहुर विमुक्ते तमो द्वारं योषिता संगी संगम महांतस्ते चित्त प्रशांता विमन्यव सुहृद साधवे. एवामैषे कृत सौहृदार्थ जनेषु देहं भरवार्तिकेषु गृहेषु जायात्मजरातिमस्सु न प्रीतियुक्ता यावदर्थाश्च लोके. या सगळ्या श्लोकांमध्ये ऋषभदेवाने आपल्या 100 पुत्रांना जो उपदेश केलेला आहे त्याचं वर्णन आहे. आता बघा, या उपदेशाचा परिणाम असा झाला, ऋषभदेवाच्या 100 पुत्रांमध्ये अनेक पुत्र असे आहेत की ज्यांना विरक्ती निर्माण झाली. 9 पुत्र तर इतके महान त्यागी झालेत की त्यांना 9 योगेश्वर म्हणून त्यांची ख्याती झाली. त्यांनाच कालांतरानं नवनाथ असं म्हटलं जात होतं. ऋषभदेव मनामध्ये निघून गेले, तप साधना करू लागले. बघा, साधना करता करता शरीर कांती जी आहे ते दिव्य दिसू लागली. चंद्रासारखा, सूर्यासारखा प्रकाश शरीरातून निर्माण व्हायचा ऋषभदेवांच्या. एका गुराखाने हे दृश्य बघितलं, गावामध्ये बोंब केली, कोणीतरी महात्मा आलेला आहे, अलौकिक दिसतो, चमत्कारी दिसतो. गावातले लोक यायचे. कोणी म्हणायचं महाराज आमचा हात बघा, कोणी म्हणायचं महाराज आमचं मस्तिष्क बघा, कोणी म्हणायचं सांगा आमच्या मुलाचं लग्न होईल का. ऋषभदेवाने विचार केला की या भानगडीत जर पडलो तर देवापासून वंचित राहू. ऋषभदेवाने वन सोडलं, दुसऱ्या वनात गेले. पण त्याहीच ठिकाणी तीच स्थिती निर्माण झाली. भगवान शुकदेव सांगतात, परीक्षित,
या लौकिक जीवनाला घेऊन जगायचं नव्हतं म्हणून ऋषभदेवाने योगाग्नीच्या द्वारे आपला देह संपवला. ऋषभदेवाचा देह संपला, पण तेच संस्कार होते ऋषभदेवाच्या 100 पुत्रापैकी जो मोठा पुत्र ज्याचं नाव भरत. या भरत राजाचं वर्णन एकनाथ महाराजांनी एकनाथी भागवतामध्ये खूप केलेलं आहे. एकनाथ महाराज म्हणतात, आतापर्यंत जेवढे जेवढे विलासी राजे होऊन गेले त्या सर्व राजांमध्ये अपवाद असेल तर तो भरत राजा. वैराग्य निर्माण झालं, वडिलांचा उपदेश त्याच्या कानामध्ये होता. भरत राजा वनामध्ये राज्य टाकून निघून आला. परमात्मा प्राप्ती व्हावी हा हेतू होता. भरत राजा त्या वनामध्ये वास्तव्य करतोय. एक छोटीशी झोपडी उभारली, वास्तव्य करतोय. भगवान शुकदेव सांगतात, परीक्षित काय झालं? वनामध्ये वास्तव्य करता करता एक वेळचा प्रसंग, भरत राजा गंडकी नदीमध्ये स्नान करण्यासाठी निघाला. सूर्याला अर्घ्य देत होता. त्याच वेळा एक हरिण त्या ठिकाणी पाणी पिण्यासाठी आलेला आणि पाणी पिण्यासाठी हरिण आल्यानंतर एकाएकी वाघाचा आवाज ऐकायला आला. वाघाने डरकाळी फोडली. वाघाचा आवाज आल्यामुळे भीतीच्या हेतूने आणि मग यांनी या हरणाने केलं काय, अलीकडून पलीकडे जाऊन उडी मारायची म्हणून उडी मारण्यासाठी गेली. पण योग असा, ते जे हरिण होतं ते गर्भवती होती. गर्भवतीच्या उदरामध्ये होता. परिणाम योगायोग असा की त्या पाण्यामध्ये तिचा गर्भ पडला. हरणाचं छोटंसं पिल्लू बघितलं. हरिण तर निघून गेलेलं. छोटंसं पिल्लू घेतलं. भरत राजाने आपल्या जवळ घेऊन आपल्या आश्रमामध्ये, आपल्या कुटीमध्ये ते पिल्लू आणलं. आणि हरणाचं काय कौतुक करावं? हरणाचे डोळे एक कौतुकास्पद आहे, ज्याला मृगनयन म्हणतो ना आपण. छोटंसं हरणाचं पिलू आणलं. हरणाविषयी एवढं ममत्व निर्माण झालं. बघा, कोणत्याही प्राण्यावरती एवढं प्रेम करू नका की आपला मृत्यू बिघडेल. माणसं आई वडिलांवरती प्रेम करत नाही तेवढं कुत्र्यावर प्रेम करतात. मर्यादा आहे, ठीक आहे, माना तुम्ही कुत्र्यावर प्रेम करा, पण एवढं करू नका. जेवताना सुद्धा आपल्या ताटामध्ये कुत्र्याला घेऊन जेवता. हा काय नवल आहे? त्याला त्याच्या मर्यादेत राहू द्या. ठीक आहे, मान्य, तो प्राणी आहे, दया केली पाहिजे, पण त्याला मर्यादा सांगितलीत ना. एकाच ताटामध्ये जेवतात, त्याला गाडीत काय घेऊन फिरतात बाबा, सगळं ते तुम्हाला माहिती आहे. शहरामध्ये तर हा प्रकार खूप पाहायला मिळतो. हरणाचं चिंतन करतोय. साधना करण्यासाठी आलेला हा भरत एखाद्या वेळा जर जप करण्यासाठी बसला ना, मागून जर हरणाचं पिलू आलं, पाठ खाजवू लागलं की माळ टाकून द्यायचा आणि त्यालाच मांडीवरती घ्यायचा. एवढं प्रेम, एवढं ममत्व निर्माण झालं. एखाद्या वेळा म्हणतात की हरणाचं पिलू जर वनामध्ये गेलं, तो वनदेवतेला विनंती करायचा, सूर्यदेवतेला विनंती करायचा, हे वनदेवता, हे सूर्यदेवता, माझं हरणाचं पिलू आहे, कुठेतरी वनामध्ये हरवलं असेल, काय झालं असेल, कुठे गेला असेल, हिंस्र पशुपक्ष्यांनी त्याला खाऊ नये, त्याच्यावरती कृपादृष्टी ठेवा. वनदेवतेला, सूर्यदेवतेला विनंती करायचा. भगवान शुकदेव सांगतात, एवढं ममत्व निर्माण झालं. परीक्षित, एकदा त्या राजाचा मृत्यू झाला. परिणाम, हरणाचं चिंतन करता करता जडभरत हा मरणाला प्राप्त झाला. परिणाम, जडभरत राजा हरणी गर्भा गेला. 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 आला तो घातला वासने, घाला तो घातला वासने. जडभरत राजा हरणी गर्भा गेला. जडभरत राजा हरणी गर्भा गेला. घाला तो घातला वासने,
गेला जड भरत राजा हरणी गर्भा गेला जड भरत राजा हरणी गर्भ गेला घाला तो घातला वासनेने हरणाचं चिंतन केलं परिणाम हरणाच्या आणि तो गर्भाला गेला हरण म्हणून ज्या वेळा तो जडभरत जन्माला आलेला पूर्वजन्माचं वडिलांचं ज्ञान त्याच्या ठिकाणी अवगत आहे इको नका वाढ इको वाढवलं का तुम्ही वाढलं एकीच वाढलं काय झालं माहिती नाही वडिलांचा केलेला उपदेश त्याला माहिती होता हरणाच्या जन्माला जरी आला एकांतामध्ये राहायचा वाळलं गवत खायचा भगवान शुकदेवजी सांगतात परीक्षित एकदा काय झालं की त्या वनाला आग लागली सर्वचे सर्व हरण पडून तर गेले पण हा हरिण ज्या वेळा त्या ठिकाणी होता जळून तो भस्म झाला परिणाम असा झाला देह तर संपला हरणाचा पण तोच हरिण पुढच्या अवतारामध्ये पुढच्या जन्मामध्ये अंगिरस गोत्रामध्ये एका ब्राह्मणाच्या घरी जन्माला आला आणि ज्या वेळा त्याचा जन्म झाला त्या ब्राह्मणाने त्याचं मस्तिष्क बघितलं ज्योतिष्य बघितलं लक्षात आलं की हा महात्मा आहे अनेक जन्माचं ज्ञान याला अवगत आहे त्याला सांगितलं चल गायत्री मंत्र बोलून दाखव आता त्या बाळाने त्या बालकाने विचार केला आपण जर आपल्या वडिलांना मंत्र बोलून दाखवलं आपले वडील उद्या म्हणतील की अमक्या गृहस्थाच्या घरी सत्यनारायण पूजा आहे जा तो विधी पार पडू नये अमक्यांच्या घरी लग्न समारंभ आहे जा तो विधी पार पडू नये आणि या नादी जर लागलो तर देवाच्या साधनेपासून ईश्वर प्राप्तीपासून आपण वंचित होऊ शब्दच बोलला नाही त्याच्या पित्याने जाणलं अरे पहिले तर नाव त्याचं भरत असं ठेवलं आश्चर्य की याही जन्मामध्ये त्याचं नाव भरत असं ठेवण्यात आलं होतं पण हा शब्दही बोलत नाही जड बुद्धीचा दिसतो म्हणून ठेवलं नाव जड भरत नाव ठेवलं तो का म्हणे ऐसी बुद्धी ज्याची जड त्याहुनी दगड भरा देवा बुद्धीचे 3 प्रकार असतात एक कर्पूर बुद्धी काही काही पोरं बघा किती शार्प असतात कापराच्या बुद्धीसारखे प्रश्न विचारला नाही की उत्तर तयार काय झालं शाळेमध्ये एका मुलाने डबा आणला सुट्टीमध्ये 2 वाजता डबा उघडला डबा खायला लागला आणि त्या डब्यामध्ये विशेष त्याच्या आईने म्हणून पुरणाची पोळी बांधून दिली होती डबा खातच होता की तेवढ्यामध्ये सरांचं लक्ष गेलं सरांना पुरण आवडत होतं बाळू अरे या डब्यामध्ये पुरण आणलेलं दिसतंय मुलगा म्हटला हो सर म्हटलं मला पुरण फार आवडतं आण म्हटलं इकडे होतं नव्हतं सगळं पुरण खाल्लं डबा संपवला पोराला विचारला बाळू घरी गेला आईने विचारलं डबा कोणी खाल्ला काय सांगशील रे मुलगा म्हणला सांगून टाकेल कुत्र्यानं खाल्ला म्हणून शार्प माइंड असतो काही काहीचा प्रश्न विचारला नाही की उत्तर तयार आणि काही काहींची बुद्धी वाळलेल्या गोवरीसारखी आज सांगितलं हळूहळू मग ट्यूब लागतो आणि काहींची बुद्धी तुकोबर आहे बोलता तो का म्हणे ऐसी बुद्धी ज्याची जड आणि त्याहून दगड बरा देवा किती शिकवा काही परिणामच होत नाही शाळेमध्ये मुलांना पसायदान शिकवलं म्हणारे येणेवरी ज्ञानदेव सुख्या झाला तथास्तु 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 एक म्हणायचा गुरुजी तसास्तु 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 गुरुजी म्हटलं अरे मी तुला शिकवतो काय तू म्हणतो काय तो म्हणला गुरुजी मी तेच म्हणतो ना काय तसास्तु 6 महिने शिकवलं काही परिणाम झाला नाही शेवटी गुरुजींनी हात टेकले गुरुजी म्हणायला लागले बरे बाबा तसाच तू आणि तसाच मी तुला शिकवलं तुझ्यावर परिणाम नाही शिकवून मी वैतागलो म्हणजे तसाच तू ना तसाच मी हा काहींवर परिणामच होत नाही आता आठवलं म्हणून सांगतो काय झालं 2 मित्रांनी ठरवलं चला इंटरव्ह्यूसाठी म्हणून गेले ऑफिसमध्ये आले साहेबांनी दोघांचा इंटरव्ह्यू घ्यायचा एक राम नावाचा आणि एक श्याम नावाचा आता हा जो राम होता ना तो हुशार होता जो श्याम होता तो थोडासा बुद्धीला कमजोर होता श्यामने रामला सांगितलं म्हटलं राम मी 10वी कसा पास झालो तुला तर माहिती आहे ना रे म्हटलं हो बाबा चांगलं माहिती आहे आता बघ आता दोघांचा इंटरव्ह्यू सर घेणार तू व्यवस्थित प्रश्नांची उत्तरं देशील
पण माझं कसं होईल? तो एक काम कर गड्या म्हटलं. तो हुशार माणूस आहे. साहेब ज्या वेळेला इंटरव्ह्यू घेतील, आतमध्ये तुला बोलवतील, प्रश्न विचारतील, उत्तर देताना तू एवढ्या जोरात द्यायची, मी बाहेर थांबणार, मला ऐकू यायला पाहिजे. आणि ज्यावेळेला मला ते नंतर प्रश्न विचारतील तेच उत्तर मी त्यांना देणार. विचारून विचारून हे लोक काय विचारतील? जे तुला विचारतील तेच मला विचारतील. ठरलं? हो ठरलं. रामला आतमध्ये बोलवलं, श्यामला बाहेर उभं केलं. आतमध्ये बोलवल्यानंतर साहेबांनी आल्या आल्या रामला विचारलं, पहिला प्रश्न तुमच्याकरता सांगा, आपल्या भारताचे पंतप्रधान कोण? रामने श्याम करता जोरात उत्तर दिलं, भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब. साहेब म्हणले अगदी बरोबर, व्यवस्थित पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलं. पहिला प्रश्न झाला. दुसरा प्रश्न तुमच्याकरता, मला सांगा आपला भारत देश केव्हा स्वतंत्र झाला? रामने श्याम करता जोरात उत्तर दिलं, 1942 पासून प्रयत्न चालू झाले आणि 47 साली झाला. अगदी बरोबर. साहेब खुश झाले. दुसऱ्याही प्रश्नाचं व्यवस्थित उत्तर दिलं. आता शेवटचा तिसरा प्रश्न तुमच्याकरता, पृथ्वी गोल आहे का? रामने श्याम करता जोरात उत्तर दिलं, शास्त्रज्ञांचं तसं मत आहे पण अजून सिद्ध झालं नाही. अगदी बरोबर. तीनही प्रश्नांची व्यवस्थित उत्तर दिली. तुम्ही, तुमचा वेळ संपला, तुम्ही बाहेर जा, त्यांना आतमध्ये पाठवून द्या. राम बाहेर गेला, श्याम आतमध्ये आला. साहेबांनी आल्या आला पहिलाच प्रश्न विचारला, तुमचं नाव काय? याने उत्तर दिलं, माननीय नरेंद्र मोदी साहेब. साहेबांनी विचारलं, तुमचा जन्म केव्हा झाला? हा म्हणला 1942 पासून प्रयत्न चालू होते, 47 साली झाला. साहेब म्हणले, तुम्हाला काही वेळबीड लागलं का? हा म्हणला, शास्त्रज्ञांचं तसं मत आहे पण अजून सिद्ध झालं नाही. तो का म्हणे, ऐसी बुद्धी ज्याची जडन त्याहुनी दगड बरा देवा. काय उपयोग आहे अशांचा? जडभरत नाव ठेवलं. मोठा झाला. 3-3 जन्माचं स्मरण जडभरताला आहे. त्याला माहिती होतं आपण पूर्वजन्मामध्ये हरण होतो, त्याच्या आधी आपला मनुष्य जन्म होता, आपल्या वडिलांनी आपल्याला उपदेश केला होता, या गोष्टीचं स्मरण त्याला आहे. विदेही अवस्था आहे. घरामध्ये राहत असताना धडधाकड शरीर घेऊन जीवन जगत असताना विदेही अवस्था असल्यामुळे घरामध्ये मन लागत नव्हतं. चित्र विचित्र कृत्य जीवनामध्ये असायचं. सावत्र भावाने सांगितलं, घरी राहू नको. शेतात पाठवलं पिकांचं रक्षण करण्यासाठी म्हणून, पण त्याही ठिकाणी त्याची तीच अवस्था, विदेही अवस्था. पक्षी यायचे, पशु यायचे, पिकाची नासाडी करून द्यायचे. सांगितलं, इथं थांबू नको, जा निघून. निघाला. कुठं जायचं ते माहिती नाही, अंगावर वस्त्र आहे की नाही याचं त्याला भान नाहीये. चालत राहणं तेवढं माहिती आहे. सिंधू सवीर देशाचा राजा पालखीमध्ये बसून निघाला. चौघांच्या खांद्यावर ते पालखी होती. पालखी वाहणारा एक जो होता नोकर अशक्त झाला. रौगन राजाला सांगितलं, म्हणे महाराज मी अशक्त झालो, माझी प्रकृती बिघडली आहे. राजाने पालखीमधून सांगितलं, ठीक आहे, हे सगळं राज्य आपलंच आहे. या निर्जन वनामध्ये जर कोणी मनुष्य दिसला तर त्याच्या खांद्यावर पालखीचा भाग देऊन दे. चालता चालता योगायोग असा की जडभरत त्या ठिकाणी दिसला. आवाज दिला, अरे इकडे ये. पालखीचा एक भाग त्याच्या पाठीवर खांद्यावरती दिला, चल. चालू लागला. आता योग बघा कसा. जडभरताचा नियम होता की पायाखाली एखादी मुंगी किडा चिरटता दिसली, 2 हात उडी मारायचा. आता विचार करा, उडी जर मारली तर पालखीमध्ये बसलेल्या राजाची काय अवस्था होत असेल? छट डोक्याला लागायचं. राजा चिडला, रे काय करतोस? नीट पालखी चालव, पहिल्यांदा तू माझ्या राज्यामध्ये आलेला आहे. पुन्हा पुढे चालू लागला की पुन्हा किडा मुंगी चिरटता दिसली की पुन्हा उडी मारायचा. आणि मग राजाच्या डोक्याला छत लागलं. राजा म्हणाला, अरे तो तर जिवंत असून मेल्यात जमा दिसतोय. जडभरताने विचार केला, कुठपर्यंत आपण या राजाला असं ठेवावं, त्याला उपदेश करावा. कारण आज जर याला तत्वज्ञानच सांगितलं नाही तर उद्या लोक म्हणतील, एवढा मोठा विद्वान जडभरत, त्याच्या सानिध्यामध्ये रौगन राजा आला पण जसाचा तसा राहिला. हा इतिहास निर्माण होऊ नये म्हणून आज त्याला उपदेश करण्याचं महत्वाचं आहे. आणि म्हणून जडभरताने उपदेश करायला सुरुवात केली. राजा, तू म्हणतोस की जिवंत असून मेल्यामध्ये जमाय, मला सांग, आत्मा मरतो? शौल्यं कार्शमाधव्याधयश्च शूत्रोड्भयं कलिरिच्छा जराच
निद्रारतिर्मन्युरहं मदशुचो देहेन जातस्य हिमेन सन्ति त्वयोदितं व्यक्तिमविप्रलब्धं भरतोस्य मे स्याद् यदि वीरभारः गन्तुर्यदि स्यादधिगम्यमध्वा पिबेतिराशो न विदां प्रवादः. त्याला आत्मस्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून दिलं. राजा, भार वाहनं, शरीराचं लहान असणं, शरीराचं मोठं असणं, या क्रिया आहेत त्या शरीराच्या ठिकाणी, देहाच्या ठिकाणी. पण जो अव्यक्त असणारा आत्मा आहे त्याच्या ठिकाणी प्रकृतीचा कोणता परिणाम होत नाही. अजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमानी शरीर. आत्म्याचा आणि देहाचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही. जीवाने हा संबंध आणि मनामध्ये धारण केला, परिणाम जीवाला दुःख भोगण्याची वेळ आहे. आत्मस्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून दिलं. रौगण राजाला असं वाटलं कोणीतरी ब्राह्मण दिसतोय. महात्माजी, अरे तुमच्याकडे बघून तर वाटतं कोणी ब्राह्मण आहे. कशावरून? तुमच्याकडे जारती जानव दिसतोय. कस्तोम निगुरश्चरची द्विजानाम बिभर्षी सूत्रम कथमोधुतः. बिभर्षी सूत्रम, ज्या अर्थी जाणवाय कोणीतरी ब्राह्मण. राजा, अरे जो तू आहेस तोही मीच आहे. मी म्हणजे तू आणि तू म्हणजेच मी आहे. या विश्वामध्ये जेवढे जीव आहेत एका परमात्म्याचा अंश आहे. हजारो मडके पाण्याने भरले असावे. सूर्याचं वरती असणारं सूर्य, त्याचं प्रतिबिंब प्रत्येक मडक्यामध्ये वेगवेगळं दिसतं, पण सूर्य एकच आहे. एक हरि आत्मा जीव शिव सम. एकच परमात्मा पण प्रत्येक जीवाच्या ठिकाणी वास्तव्य करतोय. जो तू आहेस तूच मी आहे. आत्मस्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून दिलं. भगवान शुकदेव बोलतात, परीक्षित, या जडभरत राजाच्या नावावरून आपल्या भारत देशाचं नाव भारत असं पडलं. भारत देशाचं वर्णन आलेलं आहे भागवतामध्ये. भजन करा.
सगळ्या महाराष्ट्राने तुम्हाला पाहिलं बरं आज. हे लक्षात असू द्या. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध यूट्यूब चॅनल मराठी तडका संपूर्ण भागवत कीर्तन आपले सप्ताह संपल्यानंतर ते अपलोड करतील. नंतर घर बसल्या पाहू शकता सगळं. आज नाही पण उद्या कृष्ण जन्मोत्सव राहील. महिला पुरुष सर्वांनी नाचण्याचा आनंद घ्यायचा. तुम्हाला वाटत असेल आपल्या सुनांनी आपल्या नातेवाईकांनी आपल्याला बघावं, आपल्याला शाबासकी द्यावी, उद्या सर्वांनी आनंद घ्यायचा. उद्या भगवान शुकदेव परीक्षित राजाला जडभरत आणि रहुगण राजा या दोघांचा संवाद कथित करतात. प्रियव्रत राजाचा वंश या ठिकाणी कथित करू लागलेले भगवान शुकदेव जडभद्र राजाच्या नावावरून आपल्या भारत देशाचं नाव भारत असं पडलं. आणि भारत देश हा सुसंस्कृत प्रधान म्हणजे संस्कृती प्रधान देश आहे. जगाच्या पाठीवरती एकमेव देश आहे हा ऋषी मुनींचा देश आहे. अनेक संत आपल्या भारतामध्ये जन्माला आले. वेद जन्माला आले ते केवळ इथंच. ज्ञानोबा तुकोबारायांसारखे संत जन्माला आले ते आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे या भारत देशामध्ये. उत्तर प्रदेशमध्ये जा, ज्यावेळेला आपण एंट्री करतो त्यावेळेला देवभूमी अयोध्या में आपका स्वागत आहे. पण आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये जे देवस्थान आहेत, जे क्षेत्र आहे त्या ठिकाणी लिहायला पाहिजे संत भूमी महाराष्ट्र में आपका स्वागत आहे असं म्हणायला पाहिजे, लिहायला पाहिजे. कारण महाराष्ट्र ही संत भूमी आहे. देव आणि संत अवतरित झाले. रामकृष्णादी अवतार कुठे झाले? आपण भाग्यवान आहोत. अरे या भारत देशाची महती तर स्वर्गाधिक देवानी सुद्धा वर्णन करावे. गायन्ति देवा अखिल गीत गाणी धन्यास्तुते भारत भूमी भागे स्वर्गाप वर्गास्पद मार्गभूते भवंती भूय पुरुषा सुरस्त्वात. विष्णू पुराणामध्ये वर्णन आहे. या भारत देशाची महती तर स्वर्गाधिक देव सुद्धा गातात की देवाला विनंती करतात, मृत्यूलोकी भावा जन्म आम्हा. आणि त्यातल्या त्यात भारतामधलं काय वर्णन करावं? सगळ्या जगामध्ये श्रेष्ठ देश असेल तर केवळ आमचा भारत देश आहे. स्वाभिमान असायला पाहिजे. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है ओ भारत देश है मेरा. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है ओ भारत देश है मेरा. जहाँ सत्य अहिंसा धर्म अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. जय भारत जय भारत जय भारती.
देश है मेरा, ओ भारत 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 देश है मेरा। भारत देशाचं वर्णन केलं. भारत देश सुसंस्कृत आहे, संस्कृती प्रधान. भारतामध्येच अनेक अवतार परमात्म्याने घेतलेले आहे. भगवान शुकदेव सांगतात, परीक्षित, या मृत्यूलोकामध्ये मनुष्य जसं कर्म करतो तसा कर्माचा भोग हा प्रत्येक जीवाला भोगावा लागतो. ज्याने आपल्या जीवनामध्ये विहित कर्म केले असेल, शास्त्र संमत कर्म केलं असेल, त्याला स्वर्गाची प्राप्ती होते. परीक्षित, ज्याने निषिद्ध कर्म केलं असेल, शास्त्र रहित वाईट कर्म केलं असेल, त्याला नरकाची प्राप्ती होते. परीक्षित राजाने शंका निर्माण केली, महाराज, तुम्ही म्हणता पाप करणारा जीवात्मा हा नरकामध्ये जातो? हो. मग मला सांगा, नरक हे कोणत्या गावाचं नाव आहे, ठिकाणाचं नाव आहे, एखाद्या वस्तूचं नाव आहे? अरे, नरक म्हणजे आहे काय? भगवान शुकदेव सांगतात, परीक्षित, आपल्या मृत्यूलोकापासून दक्षिण दिशेला 99,000 योजन अंतरावरती 28 प्रकारचे नरक आहे. ज्या मनुष्याने ज्या पद्धतीचं कर्म केलं त्या पद्धतीचं फळ त्याला त्या नरकामध्ये भोगावं लागतं. रुधिरांब वैतरणी कृमिश कृमिभोजना असे पत्र वनम कृष्ण लाला भक्षस्य दारुण, अनेक प्रकारचे नरक, प्रत्येक कर्माचं फल वेगवेगळ्या पद्धतीनं त्या नरकामध्ये भोगावं लागतं. नरकाचं वर्णन सविस्तर आलेलं आहे पंचम स्कंदामध्ये आणि गरुड पुराणामध्ये याच्यापेक्षा विस्तृत आलेलं आहे. नरकाचं वर्णन ऐकलं परीक्षित राजा घाबरला, महाराज, नरकामध्ये मी जाऊ नये असं वाटत असेल तर काय करावं? अधुनेह महाभाग यथैव नरकान्नरः नानोग्र यातना नयत तन्मे व्याख्यातु मरसी. भगवान शुकदेव सांगतात, परीक्षित, एक लक्षात ठेव, नरकामध्ये आपलं कर्म भोगायला जाऊ नये असं जर वाटत असेल, मनुष्याने आपल्या जीवनामध्ये चांगलं कर्म करावं. ज्या क्षणी आपल्याला उपरती झाली त्याच क्षणी माणसाने पश्चाताप करावा. इथून पुढे मी असं वाईट कर्म करणार नाही. पश्चातापेने शुद्धता. आणि शिवाय परमात्म्याचं नाव तर सगळ्या पापाचं क्षालन करणार आहे. बघा, इथून पुढे नामाचा महिमा सांगतात भगवान शुकदेव. परीक्षित, अरे, परमात्म्याच्या नामामध्ये तर अगाध सामर्थ्य आहे. कसाही पापी दुरात्मा असला तरी त्याचं पाप निवृत्त करण्याचं सामर्थ्य हे माझ्या परमात्म्याच्या नामामध्ये आहे. आणि कलियुगामध्ये तर हा सोपा मार्ग आहे. कृते ध्यायतो विष्णुम त्रेतायाम यजतो मखई द्वापारे परिचर्यायाम कलौतद हरी कीर्तनात. सत्ययुगामध्ये, त्रेतायुगामध्ये, द्वापारामध्ये वेगवेगळी साधना, पण कलियुगामध्ये कलौतद हरिचिंतनात. हरिचिंतन, हरिकीर्तन शब्दाचा अर्थ नामस्मरण. हा सगळ्यात चांगला गुण कलियुगामध्ये सांगितलेला आहे. कलियुगा माझी करावे कीर्तन, 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 कलियुगा माझी करावे कीर्तन. दीन नारायण, दीन नारायण, देईल भेटी, देईल भेटी, देईल भेटी, देईल भेटी. कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन. तेरे नारायण, तेरे नारायण, तेरे नारायण, देईल भेटी, देईल भेटी, देईल भेटी, देईल भेटी. कलियुगा माझी
घेतला पाहिजे बरं. सुंदर संगीतकार मंडळी लाभली. आज तर आमचे काळे महाराज यायला आनंद आहे. भगवान शुकदेव परीक्षित राजाला सांगतात, परीक्षित, नामाचा अगाध महिमा आहे. पाप कर्मातून जर निवृत्त व्हायचं असेल तर भगवंताचं चिंतन महत्वाचं आहे. महाराज गोष्ट पूर्णपणे लक्षात आले नाही, समजावून सांगतो असं म्हणून या सिद्धांताला अनुलक्षण भगवान शुकदेवांनी परीक्षित राजाला अजामिळाचं चरित्र सांगितलेलं आहे. अजामिळ सत्कर्मी ब्राह्मण आहे, गोड चरित्र आहे. लवकर सांगतो, 10 मिनिटांमध्ये आटपवतो सगळं. यजन याजन अध्ययन अध्यापन दान प्रतिग्रह षटकर्मानी दिने दिने. ब्राह्मणाचं हे कर्म सांगितलंय. त्रिकाल संध्या ब्राह्मणाच्या जीवनामध्ये असावी. सत्कर्मी ब्राह्मण आहे. पण एकदा काय झालं, परीक्षित कोणी एका गृहस्थाच्या घरी पूजा करण्यासाठी गेला. परत येत असताना त्याने एक विचित्र दृश्य बघितलं. स्त्री पुरुष संगत डोळ्याने बघितला. परिणाम अंतःकरणामध्ये काम विकार निर्माण झाला. अंतःकरणामध्ये पाप निर्माण होण्याला कारण काय असेल तर 2 इंद्रिय असतात, एक कान आणि दुसरे डोळे. ज्यावेळेला अंतःकरणामध्ये विकार निर्माण झाला त्या वेश्येकडे गेला आणि सांगितलं, माझ्या घरी चल, तुला भरपूर द्रव्य देतो. सत्कर्मी ब्राह्मण होता, पण बघा कसा बिघडला. दास्या संसर्ग दूषिता. ते वेश्या त्या ठिकाणी आली. पहिल्या पत्नीला बघितल्यानंतर विचारलं, ही कोण आहे? त्याने सांगितलं, ही माझी धर्मपत्नी, जमणार नाही, हिला बाहेर काढा तरच घरामध्ये राहील. आता वेश्येच्या प्रती एवढा आकृष्ट झाला होता की पहिल्या पत्नीला घराच्या बाहेर काढलं, वेश्येला घरामध्ये आणून ठेवलं. आता ज्ञानोबा काय म्हणतात ते ऐका. जैसा वेश्याभोगी कवडा वेचे, मग दारही चेपू नये तेचे, तैसे लाजिरवाणे दीक्षिताचे काय सांगू. महाराजांची ज्ञानेश्वरी पाठ आहे बरं. हे काही सामान्य साधना नाही. वारकरी संप्रदायामध्ये सर्वात श्रेष्ठ साधना आहे माझ्या ज्ञानोबरायांचं वाङ्मय मुखोद्गत करणं. ही काही साधी सामान्य साधना नाही. आळंदीमध्ये तुकोबरायांना ज्या ठिकाणी अनुग्रह प्राप्त झाला, भामचंद्र डोंगरावरती महाराजांनी उपवाशी राहून त्या ठिकाणी साधना केली. ज्ञानेश्वरी ग्रंथ मुखोद्गत केला. एका दिवशी 30-30, 40-40, 50-50 ओव्या पाठ करणं सोपं आहे. पण एवढी विनंती आहे, महाराज ज्ञानेश्वरी जिवंत ठेवा. पाठांतर करणं सोपं जातं, पण आयुष्यभर टिकवणं फार. कारण कार्यक्रमाचा मोह वाढला की यापासून दूर राहतो माणूस. तुमचंच काय, आमच्या जीवनातही तसंच होतं. आम्ही सुरुवातीला आळंदीला असताना जे श्लोक, जे पाठांतर, गीता वगैरे, अभंग वगैरे पाठ केले ते लक्षात आहेत. आता वेळच मिळत नाही. समाज माणसाला एवढा मोहित करून टाकतो. एकदा माणूस लौकिकात पडला की मागं जुन्या सगळ्या गोष्टीचा विसर पडतो. एखाद्या वेळेला नामजप करण्यासाठी बसला, माळ जपतोय, अशा स्थितीमध्ये ती वेश्या यायची, त्याला सांगायची, काय माळ वगैरे जपत बसता विनाकारण, अरे जास्त धन कमवणार ना. वेश्येला धन प्रिय आहे. आता धन तर सर्वात जास्त तेव्हा मिळू शकते ज्यावेळेला तो चोरी करेल. वाईट कर्म केल्याशिवाय मनुष्य श्रीमंत होत नाही. लवकरात लवकर जर व्हायचं असेल तर हाच एक मार्ग आहे. चोरी करू लागला. लहान चोरी करता करता मोठा चोर झाला नव्हे, आता तर डाकू झाला. डोक्याला काळी पट्टी बांधायचा, हातामध्ये नग्न तलवार घ्यायचा, लोकांकडून हप्ते वसूल करू लागला. चल निकाल माल कहा पे तो. आता लोकांच्या मध्ये त्याच्याबद्दल इतकी धास्ती, इतकी भीती निर्माण झाली होती. अजामिळाचं नुसतं नाव जरी काढलं तर लोकांच्या ठिकाणी थरकाप सुटायचा. एखादं लहानसं पोरग जर दूध पित नसलं, आई म्हणायची चल पटकन दूध पे, नाहीतर डाकू अजामिळ. अजामिळाचं नाव घेतल्याबरोबर कपभर दूध न पिणारा मुलगा गटागट 2 ग्लास दूध पिऊन घ्यायचा. एवढं भय निर्माण झालेलं. भगवान शुकदेव सांगतात, परीक्षित, अरे अशाही मनुष्याच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्याचं सामर्थ्य माझ्या संतांमध्ये आहे. परिसाचा स्पर्श जर लोखंडाला झाला तर लोखंडाचंही सोनं होतं. हे सामर्थ्य संत महात्म्यांच्या जीवनामध्ये ठिकाणी आहे. काय झालं, एवढा दुष्ट दुराचारी असणारा जो अजामिळ, त्याच्या गावामध्ये एकदा अयोध्येकडून वृंदावनाकडे जाण्याकरता काही महात्मे निघाले होते.
पूर्वीच्या काळामध्ये संत महात्मे पायी प्रवास करायचे. पायी तीर्थयात्रा मुखी रामनाम. आणि तुम्हाला माहिती आहे तीर्थयात्रेचं काय फल आहे? एकनाथ महाराजांनी एकनाथी भागवतामध्ये सांगितलेलं आहे, व्हावया शुद्ध अंतःकरण करावेगा तीर्थगमन. तीर्थयात्रा श्रद्धा गहन तीर्थाटन या नाव. नाथांनी तीर्थाटनाची केलेली भाषा आहे. अंतःकरण शुद्धीचं साधन तीर्थयात्रा आहे. म्हणून ज्याच्याकडे धन आहे, ज्याला अनुकूल आहे, आता रिटायरमेंट झाल्यानंतर आपल्या मागं कोणतं काम आहे? काही काही भाग बिचारे असे असतात, आयुष्यभर नोकरी करता, शासकीय नोकरी, पगार बघितला लाख लाख रुपये असतो. मग रिटायर झाल्यानंतर भक्तीचा परमार्थाचा आनंद घ्यायला पाहिजे ना. 60च्या वर झाल्यानंतर दुकान टाकून तिथं पुड्या बांधत बसतात. काम नाही धाम नाही, रिकामा टाइमपास. अरे भरपूर झालं ना. मिळवल्या पैशाचा, मिळवल्या धनाचा, द्रव्याचा उपभोग घ्या. तीर्थाला जा, नामस्मरण करा, पुण्य अर्चन करा. हस्तौ पवित्र यदि दान पुण्ये, पादौ पवित्र यदि तीर्थयात्रा, कंठ पवित्र यदि नाम घोषो, हृदय पवित्र यदि ब्रह्मनिष्ठा. पायाची पवित्रता तीर्थयात्रा करण्यामध्ये, हाताची शोभा, हाताची पवित्रता दान देण्यामध्ये आहे. कंठाची पवित्रता परमात्म्याचं चिंतन करण्यामध्ये आहे. उर्वरित आयुष्यामध्ये भगवत चिंतन, नामस्मरण, अध्यात्म इकडे मनुष्याचं लक्ष गेलं पाहिजे. हे जीवन आहे ते वानप्रस्थी जीवन आहे. भरपूर मिळवलं पण समाधानच नसतं. तीर्थयात्रा केल्याने अंतःकरण शुद्ध होतं. काही संत महात्मे पूर्वीच्या काळामध्ये पायी तीर्थयात्रा करायचे. आता काही लोकांना तुम्ही विचारा, का वाऱ्या किती झाल्यात? वाऱ्या? अरे विचारूच नका, 50 वाऱ्या केल्या आम्ही. त्यांना विचारा पायी वारी कधी केली? एकही नाही झाली. पायी तीर्थयात्रा म्हटलेलं, गाडीत बसले निघाले पंढरपूरला, त्याला अर्थ नाही. आणि माऊलीच्या सोहळ्यामध्ये पायी वारी करण्याचा आनंद आमच्या वारकऱ्यांना विचारा. आहा, काय आनंद असतो. आंधळ्याची डोळे, पांगोळ्याची पाय, तुका म्हणे वृद्ध होती तरणे. 70-70, 80-80 वर्षाचे म्हातारे थाय थाय टाळाच्या नादामध्ये नाचतात, बेभान होतात. आणि वाखरीला माऊलीच्या रिंगणामध्ये तर काय आनंद असतो. आमचे गुरुबंधू मंडळी तर एवढा आनंद घेतात, पाऊस जरी नसला तर तिथं पाणी टाकू टाकू चिखल करतात, त्याच्यात एकमेकाला घुसमळतात. तोही आनंद आहे. स्वर्गाधिक देवतांना हे लाजवेल एवढा आनंद पंढरपूरच्या वारीमध्ये मिळतो. चला आमच्या सोबत. आमची दिंडी असते 175 नंबरची माऊलीच्या सोहळ्यामध्ये. सर्व संत तीर्थयात्रा करण्यासाठी निघालेले. काय झालं? यात्रा करता करता पायी चालत असताना अजामिळच्या गावामध्ये वास्तव्याला होता. त्या गावामध्ये संतांचं येऊन त्या ठिकाणी मुक्काम करायचं होतं. रात्रीचा प्रसंग आहे, रात्र झालेली. आता मुक्काम करायचं, एखादा ठिकाण बघावं, एखादा वारकरी वैष्णव असेल त्याच्या घरी मुक्काम करावं. 20-25 महात्मे होते. चौरस्त्यावर कोणी एक माणूस होता, त्याला विचारलं, बाबा या गावामध्ये कोणी वारकरी वैष्णव आहे का? आम्ही 25 महात्मे आहेत, वृंदावनकडे जाण्याकरता निघालो. एखादा जर वारकरी वैष्णव असेल तर त्याच्या घरी आम्ही मुक्काम करू, तिथेच विश्राम करू, तिथे भोजन करू. असं कोणी वारकरी आहे? सांगणारा मनामध्ये विचार करतो, कपटी स्वभावाचा होता. मनात विचार करतो, ढोंगी साधू दिसतंय, अरे अशा घरी पाठवेल की जीवनभर याद रखाल. त्यांनी सांगताना सांगितलं, हो हो महाराज, आमच्या गावामध्ये एक वारकरी, एक वैष्णव आहे. म्हणजे कोण? नाव आहे त्याचं अजामिळ. त्याच्या घरी जा, तुमची चांगली सेवा होईल, तुम्हाला भोजनही मिळेल, तुम्हाला चांगली दक्षिणाही मिळेल आणि तुमची चांगली पूजा पण होईल. आता यांना काय माहिती हा कोणत्या पूजेची गोष्ट करतोय. सर्व संत निघाले जाण्याकरता. बरं झालं डाकू अजामिळ घरी नव्हता. सर्व संत त्या वेश्येच्या घरी, डाकू अजामिळाच्या घरी जाऊन पोहोचले. आवाजला, बाळ अजामिळ बाहेर आहे. अजामिळ तर नव्हता, पण त्याची पत्नी वेश्या बाहेर आली. कोण आहे? संतांनी आपला परिचय करून देताना सांगितलं, बघ अजामिळ कुठे आहे ते आम्हाला सांग. ते बाहेर गेलेले आहे. आपण कोण आहात? म्हणजे आम्ही 25 महात्म्यात वृंदावनाकडे जाण्याकरता निघालो. आणि असं कळालं की हे वैष्णवाचं वारकऱ्याचं घर आहे, इथे आमची व्यवस्था होईल जेवणा आणि झोपण्याची, म्हणून या ठिकाणी आलेलो आहोत.
त्या वेश्येनी प्रेमाने सांगितलं, महाराज क्षमा करा. हे कोणी वैष्णवाचं वारकऱ्याचं माळकऱ्याचं घर नाही. म्हणलं मग एका वेश्येचं आणि एका डाकूचं घर आहे. आम्हाला क्षमा कर बाळ, आम्ही निघालो. सांगणाऱ्याने आम्हाला चुकीचा पत्ता सांगितला, आम्ही परत जातो. ज्यावेळेला सर्व संत महात्मे परत जाण्याकरता माघारी पावलाने जाऊ लागले, त्या वेश्येच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. वेश्या विचार करते, अरे आयुष्यभर तर कधी जीवनामध्ये सत्कर्म केलं नाही आणि आज माझ्या घरी प्रत्यक्षात संत महात्म्यांचे चरणस्पर्श झाले आणि ते जर विनिमुख जात असेल तर यापेक्षा दुर्दैव माझं कोणतं आहे. भगवान परमात्मा मला कधी आयुष्यात क्षमा करणार नाही. आवाज दिला, ओ महात्माजी थांबा. सर्व संत परत आले. महाराज, माझ्या घरी तर एवढी पवित्रता नाही की माझ्या हाताने स्वयंपाक तयार करून तुम्हाला खाऊ घालू शकेल, पण एक विनंती आहे, मी काही सुकं धान्य तुम्हाला देते. बाजूला एक ओटा आहे, तिथं बसा, स्वतःच्या हाताने पक्वान्न तयार करा, जेवण करा, विश्राम करा आणि सकाळी निघा. संत महात्म्यांना पटलं. सर्व संत त्या ओट्यावरती बसले, जेवण स्वयंपाक तयार केला, जेवायला बसले. जेवण चालू आहे की त्या सर्वांमध्ये असणारा एक महात्मा त्याच्या नेत्रामध्ये पाणी आलं. बाकी शिष्याने विचारलं, महाराज डोळ्यामध्ये पाणी काय झालं? शिष्यांनो, तुम्हाला माहिती आहे, अरे ज्याच्या घरचं आपण अन्न खातो तो एक डाकू आहे, एक वेश्या. आणि डाकूच्या जीवनामध्ये जर परिवर्तन आपण घडवलं नाही तर आपल्या संतत्वाचा उपयोग काय आहे? पण काय परिवर्तन घडवायचं? आपसामध्ये चर्चा चालूच होती की तेवढ्यामध्ये डोक्याला काळी पट्टी बांधलेला, हातामध्ये नग्न तलवार, एका हातामध्ये द्रव्याचं गाठोडं घेतलेला अजामिळ त्या ठिकाणी आला. त्या महात्म्यांना बघितलं, कोण आहे? निघा इथून लवकर, तुम्हाला माहिती नाही मी डाकू आहे. सर्व संत घाबरले, हे भगवान, अरे हा तर फार दुष्ट प्रवृत्तीचा दिसतोय, याच्यात कसं काय परिवर्तन घडवायचं? त्याचा आवाज ऐकला आणि घरातून ती वेश्या आली. विचारते, कशाला ओरडता? मी त्यांना त्या सांगितलं बसायला. तू बोललीस? हा, मग मी काही म्हणत नाही. तिचा ऐकणार होता. आणि बघा, गृहस्थी जीवन पण असं असावं, सगळ्याच गोष्टी माणसाने आपल्या मनाने करायला नको. पत्नीचाही काही वाटा असतो संसारिक जीवनामध्ये, पत्नीचंही ऐकलं पाहिजे. सगळ्याच गोष्टी माणसाने आपल्या मनाने करायला नको. संसार रूपी गाडा जर व्यवस्थित चालवायचा असेल तर काही गोष्टी पत्नीच्या ऐकायला पाहिजे. दोन चाकं व्यवस्थित असेल सरळ तर संसार बरोबर चालतो. नाहीतर म्हणतात की त्या अकबर राजाच्या दरबारामध्ये एकदा बिरबल जो होता तो उशिरा आला. राजाने विचारलं, का रे, का उशीर केला? बिरबलाने सांगितलं, महाराज माझ्या पत्नीचं एक महत्वाचं काम होतं आणि ते काम करण्यामध्ये थोडा उशीर लागला, माफ करा. अकबर म्हटला, एवढा मोठा हुशार माणूस तू आणि बायकोचं ऐकतोस म्हटले? बिरबल म्हटला, आज मी उशीर आलो म्हणून तुम्ही मला म्हणता, पण आपल्या राज्यामध्ये असा कोण माणूस आहे जो बायकोचं ऐकत नाही? राजा म्हटला, आपण परीक्षा घेऊ. राजांनी दवंडी पिटवली. उद्या गावातील सर्व पुरुषांनी महाराजांच्या दरबारासमोर उपस्थित राहायचं आहे. सगळे गावातले मनुष्य त्या ठिकाणी आले. सर्वांच्या पुढे राजा उभा झाला आणि त्या राजाने सर्वांना सांगितलं, जेवढे जेवढे बायकोचा ऐकणारे असतील ते उजव्या बाजूला उभे राहा आणि न ऐकणारे असतील ते डाव्या बाजूला उभे राहा. असं म्हटल्याबरोबर बायकोचा ऐकणारे सगळे निघाले, जाऊन उभे राहिले उजव्या बाजूला. पण एक महाभाग असा होता तो डाव्या बाजूला येऊन उभा राहिला. राजाने टाळ्या वाजवल्या, वा 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 वा, अरे आपल्या राज्यामध्ये एक का होईना पण माणूस आहे की जो बायकोचं ऐकत नाही. चला, नारळ आणा, श्रीफळ आणा, शाल द्या, हार घालून याचं स्वागत करा. तुम्हाला, ओ महाराज थांबा, मी बाजूला का उभं राहिलो तुम्हाला माहिती आहे? म्हटलं, का रे बाबा, का? माझ्या बायकोने सांगितलं घरून येताना गर्दीत घुसत जाऊ नका म्हणून. हे त्याच्यातच निघालं. सांसारिक जीवन जगताना सुद्धा मनुष्याने विचार करावा. स्त्रीचंही काही गोष्टी काही वेळा ऐकायला पाहिजे. तिने सांगितलं, मी बोलली, तू बोललीस? हां, मग मी काही म्हणत नाही. रात्र गेली. संत विचार करतात, एवढा दुष्ट मनुष्य याच्या जीवनामध्ये परिवर्तन कसं करावं? याला म्हणायचं की हरिपाठ कर, थोडाच करणार आहे. याला म्हटलं ज्ञानेश्वरीच्या 5 ओव्या कमीत कमी रोज वाचत जा, थोडंच वाचणार आहे. जाऊन कथा ऐकत जा, थोडंच ऐकणार आहे. काय करायचं? रात्र पालथी झाली. दुसऱ्या दिवशी ज्या वेळा संत महात्मे जाण्याकरता निघाले, सकाळी अजामिळाला आवाज दिला, बाळ अजामिळे बाहेर आहे. क्रोधी स्वभावाचा. काय म्हणणं आहे? बाळ,
तुला माहिती आहे संत ज्यावेळा आपल्या घरून जातात त्यावेळा धन द्रव्य दक्षिणा त्यांना दिली पाहिजे. हो महात्माजी, तुमचा सोटा लोटा पळवला नाही हे तुमची दक्षिणा समजा, चला निघा लवकर इथून. महात्म्याने सांगितलं, अरे बाबा तुझ्याकडून धनाची द्रव्याची अपेक्षा नाही आहे आम्हाला दक्षिणा म्हणून, मग फक्त आमची गोष्ट तू ऐक एवढीच अपेक्षा आहे. काय म्हणणे, मला सांग तुला मुलं किती आहे? 9 आहेत आणि 10वा आता होणार आहे. बस आमची विनंती आहे की ज्यावेळेला तुला 10वा मुलगा होईल त्याचं नाव फक्त नारायण असं ठेवून घे. अजामिळ म्हटला काही दुसरं आधुनिक नाव सांगा, चिंटू पिंटू मिंटू, हे काय नाव सांगितलं तुम्ही? नारायण. वेश्या बाहेर आले, मी सांगते नाव ठेवून घ्या ना, काय बिघडतं? तू म्हणतेस हो, मग ठेवू घेऊ. परिणाम असा संत महात्मे निघून गेले. अनेक दिवस झाले. यमदूतांनी बघितलं की सर्वात पापी दिसतोय हा, आता याला न्यायला पाहिजे. झोपल्या अवस्थेमध्ये त्याने दृश्य पाहिलं. यमदूत त्याला नेण्याकरता आले. धर्मराजांनी सांगितलं जा अजामिळाला घेऊन ये. यमदूत त्याला नेण्याकरता आले की तेवढ्यामध्ये बाळ अजामिळ, बाळ नारायण धावते. नारायण नावाचा उच्चार केला. परिणाम असा झाला, परमात्मा नारायणाचे 2 पार्षद त्या ठिकाणी प्रगट झाले. धर्मराजाचे दूत होते यमराज. त्याच्या गळामध्ये फास टाकून त्याला नेतच होते की भगवंताच्या दूतांनी त्यांना थांबवलं. थांबा, हे आमचं गिऱ्हाईक आहे. यमदूत म्हटले ना, हे आमचं गिऱ्हाईक आहे. बापरे, 7 वाजले. घड्याळ काय ऐकायला तयार नाही बाबा, लवकर आवरावं लागते. हे म्हणतात हे आमचं गिऱ्हाईक आहे, ते म्हणतात आमचं गिऱ्हाईक आहे. दोघांमध्ये संवाद झाला असं वर्णन भागवतामध्ये. आम्ही अशा तसे नाहीत, आम्ही यमराजाचे धर्मराजाचे दूत आहोत. यमदूतांनी परिचय करून दिला. यमदूतांनी विचारलं, आपण इथं कशा करता आलात? म्हणे आमच्या देवाचं याने नाव घेतलं. याने कशाचं देवाचं नाव घेतलं? याने तर स्वतःच्या मुलाचं नाव घेतलं. भगवंताच्या पार्षदांनी देवाच्या नावाचा महिमा सांगितला. यमदूत निघून गेले, देवाचे दूतही निघून गेले असं वर्णन आहे. त्याला जाग आली. त्याने हे सगळं दृश्य डोळ्यांनी पाहिलेलं होतं. जाग आल्यानंतर त्याला उपरती निर्माण झाली. पश्चाताप त्या ठिकाणी झाला. अजामिळ आला. वैराग्य निर्माण झालं, विरक्ती निर्माण झाली. परिणाम असा, सर्वस्वाचा त्याग करून अजामिळ गंगाद्वार क्षेत्रामध्ये, गंगाद्वार म्हणजे हरिद्वार, त्या ठिकाणी गेला. मुक्त सर्वानुबंधना असं वर्णन भागवतामध्ये. गंगेमध्ये त्याने आपला देह संपवला. ज्या पार्षदाचं त्याला दर्शन झालं होतं तेच पार्षद त्याला त्या ठिकाणी दर्शन देऊ लागले आणि भगवंताच्या धामाला तो प्राप्त झाला, केवळ नारायण नामाचं चिंतन केलं म्हणून. आता हा कथाभाग फार विस्तृत होता, पण शॉर्टकटमध्ये मी तुम्हाला सांगून स्पर्श करून पुढे जातोय. त्यानंतर परीक्षित राजाने प्रश्न विचारला, महाराज, समप्रिय सुहृद ब्रह्मण भूतानां भगवान स्वयं इंद्रस्यार्थे कथम दैत्यान वधित विषमो यथा. देवाच्या ठिकाणी विषमता काय? कधी देवतांना तारतात, राक्षसांना मारतात, असं का? शुकदेवाने सांगितलं, माझा परमात्मा कुणाला मारत नाही, तारत नाही. जो त्याची भक्ती करतो त्याचा परमात्मा उद्धार करतात. असं म्हणून नारदांचा आणि युधिष्ठिरांचा जो संवाद आहे त्या संवादाच्या अंतर्गत प्रल्हाद चरित्र शुकदेवाने परीक्षित राजाला कथित केलं. प्रल्हाद चरित्र संपलं असं गृहीत धरून पुढच्या आणि विवेचनाला पण उद्या प्रारंभ करू.